नमस्कार भावांनो बहिणींनो, हारसू भैया म्हणलं बाल्कनीतला दरवाजा बंद कर, लय आवाज यायला लागला. आज व्हिडिओ काढायचाय सकाळपासून, तर लय गाणी चालू आहे तिकडं. तर म्हणलं भैया बंद कर, तर त्यानं बाल्कनीतला दरवाजा लावून घेतलाय. म्हणून या स्वयंपाकाच्या घरात अंधार आला. अंडा बिर्याणी टाकली, पहिली रेसिपी टाकेली आणि आमच्या बाजूमध्येच लावेली, त्याच्यामुळं तर बाल्कनी लावून म्हणजे दरवाजा आहे ना बाल्कनीतला, तर लावून घेतलाय. आणि हारसू भैयानं मस्त आता कवाडाला कलर देणं चालू आहे ना भैया. तर बाहेर तसं चालू आहे, त्याच्यामुळे लय टेन्शन आले. आता दरवाजा लावलाय समोरचा, तर तिथं आमच्या तिथंच लगे हे चालू आहे, गाणी लावली होती. मग किती काय तर कलर लावलाय हारसू भैयानं आता घराला. तर अंधारच हे इकडे. आता भैयाची इच्छा आहे दाखवा म्हणून. हा दरवाजाला कसा कलर लावलाय हारसू भैयानं, मस्त लावलाय. आता समोरच्या घराला पण लावलाय त्यानं. हा एवढं व्हिडिओ मध्ये समजू आहे ना, म्हणजे आपला जो दिवालचा कलर आहे ना, तर आता ह्यो पण ह्या दरवाजाला लावायचा आहे हारसू भैयाला. तर ये लय अंधार अंधार तुम्हाला दिसणार नाही. आपला दरवाजा आहे ना, याला तर लय अंधार यायला लागलाय. तर बाहेर गाणे चालू आहेत हारसू भैया, म्हणून मग मी बाहेरचा व्हिडिओ नाही काढायला. फिकट फिकट यायला लागलाय. दरवाजा बंद कर बाळा आता बाल्कनीतला, तर मग तसंच होतंय. तर हारसू भैयाला भूक लागली, मला झाला स्वयंपाकाला उशीर. तर भैयाला म्हणलं थांब भैया, आता आपल्या कुकरची शिट्टी व्हाय ना, त्याच्यामुळं आता त्याला नीट करून घेते. आलं कोणी तर भैया, उशीरच झालाय स्वयंपाकाला. आता थोडीशी भांडे गिंडे घासते. तर दाजी आले नाश्ता करायला, मग उशीरच झाला. ते सकाळी काही नाश्ता करून गेले नाही. मग नाश्ता करायला आले तर त्याला कारले आणले होते गावाकडून. तर एवढे एवढे बारीक छोटे छोटे कारले होते, एवढे एवढे त्याला लय आवडते. मग मी ते तळून ठेवले होते मसाल्यात आणि त्याला, तर मग तळून घेतले. तर म्हणलं आता यायला. मग हारसू भैयाने त्याच्या पप्पाला फोन केला, पप्पा नाश्ता करायला या. आता दुपारून अंडा बिर्याणी, मग त्याला कारले म्हणल्यावर काय दम नाही निघत, त्याला लय आवडते हाय ना भैया. तर मग ते नाश्ता करायला आले. तर आता छकू दिदी नाही सोबत, तर मग मी काय 2-3 पाकिट आणलंय पहिले. तर आज एकच पाकिट आणलं होतं आणि ते काय नाश्ता करून जात नाही. मग डबल त्याला म्हणलं येता व्यवस्थित मी दूध घेऊन. मी नव्हते तर ते चहा पण घेत नव्हते घरी. काय भैया, हा मी दिवाळीच्या सुंदऱ्या तशाच होत्या. तुमची ताई राग राग गेल तिथं. आता फोडावं लागल तुमच्या ताईला. आता हे पाहते बिर्याणी चालू आहे हाय भैया. आता हारसू भैयाला भूक लागली. सकाळपासून भैया मला व्हिडिओ काढायचा एवढा उशीर झाला. लयच गाणी लावेला असते. हा गाणे चालू होते. म्हणलं आपल्याला कॉफी राईटिंग, आणि आपल्या गावाकडचं वेगळं वातावरण आहे. आपण सांगितलं तर आपल्या इकडं कमी आवाज करतेत, शेवटीनं मग लगे हटकून जास्त करतील असं आहे. तुमच्या ताईला लय काम राहते सकाळचे, लय का लय. इथं कचरं वाटलंय मला, कचरं म्हणून पुसलंय तिथं. आणि आता आपल्याला ह्यो पण पेपर बदलून घ्यायचा आहे भैया. आता एवढं तेलाचं हे झालंय, तर एवढा पेपर लावून द्यायचा इथं आता मस्त. तर आता स्वयंपाक करताना पुढे घेऊन लागा जाईल. पण असं पण मला काय करायचंय आता, मी आता भैयाला पेपर सांगते. तर एक लागलच ना भैया, एवढा का जास्त लागल? 2 लागतील. तर मग माझ्या भैयाला सांगते मी. माझ्या भैया मेहनत करते, माझ्याकडून तसं झाले ते वरी नाही लावायचं का, मी एवढंच आणायचंय. तर आता संध्याकाळी मी पेपर आणायचं सांगते त्याला, संध्याकाळी नाही तर उद्या. असा पण हारसू भैया गाडी घेऊन जाते, त्याचे पप्पा जास्त गाडी घेऊन त्याला, म्हणजे तो लय फास्ट चालवतोय. तर म्हणून त्याचे पप्पा त्याला जास्त जाऊ नको म्हणतात, म्हणजे भीती वाटते. पहिला भैयाचा गावाकडे राहायचो, तर मग तो पडला होता, त्याचा हात मोडला होता. तर मग त्याचे 2 ऑपरेशन व्हायले हाताचे. मग त्याच्यामुळे त्याचे पप्पा लय जपतेत त्याला, म्हणजे नाही म्हणते चालवायला. ते म्हणतात नको. गावाकडे दिवाळीला गेलो आम्ही, तर 2-3 वर्ष झाली. तर हारसू भैयाला तशी दुखापत झालती. मग ते लय जपतेत त्याला, म्हणतात तसं करायला जाऊ नको भैया, तू गाडी आरामात चालवा जाय. त्याला वाटते पप्पा गेले कामावर, आता पप्पाचं कसं लक्ष आहे. पण पप्पाचं लक्ष असतंय त्याच्यावर, हाय ना भैया. तर व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये. आता आपल्या हारसू भैयाला लागली भूक, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय तर सांगा मला. आता गावाकडचे व्हिडिओ आवडा जाय का सुरतचे व्हिडिओ आवडा जाय तर नक्की सांगा कमेंट मध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या